अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे हे बघा। सोमवार पहिला उद्या आहे श्रावणचा पहिला सोमवार मित्रांनो। पहिल्या सोमवारी आपल्याला आपला विषय काय आहे, महिलांनी श्रावणचा पहिला सोमवार आहे, महिलांनी केस धुवायचे की नाही धुवायचे मित्रांनो, हे बघा त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। हे बघा, त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे। मित्रांनो एक लाईक करा। चला तर वळूया आपल्या विषयाकडे। हे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण केस कापणे किंवा नखे कापणे यासाठी हे काम काही शुभ नाही आपल्यासाठी। हे बघा, आणि काही दिवस असे आहेत विवाहित महिलांनी काही नियमांचे पालन करणे खूप खूप गरजेचे आहे। बघा मित्रांनो, त्यासाठी आपण श्रावणचा पहिला सोमवार आहे, कोणताही श्रावणचा सोमवार असो किंवा कुठलाही सोमवार असो मित्रांनो, पण सहसा आपण श्रावणचा पहिला सोमवार आहे, महिलांनी केस धुवायचे की नाही धुवायचे बघा मित्रांनो, हे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। हे बघा, विवाहित मुलींसाठी किंवा अविवाहित जे मुली आहेत त्यांच्यासाठी किंवा पुरुषांसाठी काही नियम नाही, ते कधीही केस धुवू शकतात। पण विवाहित जे महिला आहेत त्यांच्यासाठी खूप खूप नियमांचे पालन करणे खूप खूप गरजेचे आहे। हे बघा मित्रांनो, म्हणूनच महिलांनी केव्हा केस धुवायचे आहे आणि केव्हा केस धुवायचे नाही मित्रांनो। हे बघा, आर्थिक स्थिती त्यांची बिघडते। चुकीच्या दिवशी जर केस धुतले महिलांनी तर त्यांची आर्थिक स्थिती बिघडते किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता त्यांच्या आयुष्यामध्ये वाढते। आपण जर असं केलं तर नकारात्मकता विचार त्यांचे होतात। हे बघा, सोमवारी जर महिलांनी श्रावणचा पहिला सोमवार आहे, जर महिलांनी केस धुतले तर काय होऊ शकते बघा। हे बघा, विवाहित महिलांनी सोमवारी केस धुवू नये असे जर केले तर विवाहित महिलांनी जर सोमवारी श्रावणचा पहिला सोमवार आहे त्यांनी जर केस धुतले तर त्यांच्या कुटुंबाची प्रगती खुटेल, कुटुंबाची प्रगती वाढेल नाही, त्यांना आर्थिक स्थिती त्यांची बिघडू शकते, कुटुंबाची प्रगती त्यांची बिघडू शकते मित्रांनो। त्यामुळे महिलांनी श्रावणचा पहिला सोमवार असो किंवा श्रावणचा पहिला सोमवार असो किंवा दुसरा असो किंवा अन्यथा कुठलाही सोमवार असो, त्यांनी सोमवारी महिलांनी कधीही केस धुवायला नको। आणि हे बघा, हा नियम कुमारिका मुली जे आहेत त्यांच्यासाठी नाही, त्या केस कधीही धुवू शकतात। कुमारिका जे मुली आहेत त्यांच्यासाठी अशातला काही नियम नाही। हे बघा मित्रांनो, विवाहित महिलांनी मंगळवारी डोके धुण्यासुद्धा मनाई आहे। मंगळवारी जर विवाहित महिलांनी केस धुतले तर घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते। याशिवाय कुमारिका मुलींनी मंगळवारी केस धुवू शकतात। कुमारिका ज्या मुली आहेत ते मंगळवारी केस धुवू शकतात, फक्त विवाहित महिला मंगळवारी केस धुवू शकत नाहीत। त्यांनी जर मंगळवारी केस धुतले तर त्यांच्या घरामध्ये नकारात्मकता वाढू शकतात मित्रांनो, नकारात्मकता वाढू शकते। हा बुधवार, विवाहित महिलांनी बुधवारी केस धुवायचे की नाही, विवाहित महिलांनी बुधवारी, कुवारिका ज्या मुली आहेत त्या सुद्धा बुधवारी केस धुवू शकतात, पुरुष धुवू शकतात, पण त्यांच्यासाठी योग्य दिवस आहे केस धुण्यासाठी बुधवार हा, पण त्यांच्यासाठी हा दिवस योग्य आहे। पण विवाहित महिलांसाठी हा दिवस, बुधवारचा दिवस केस धुण्यासाठी चांगला नाहीये, डोके धुण्यासाठी चांगला नाहीये। आपण हा बुधवार जो आहे त्या बुधवारी जर आपण पुरुषांनी किंवा कुवारी ज्या मुली आहेत बघा मित्रांनो, त्यांनी जर केस धुतले तर त्यांना खूप खूप चांगले आहे। घरामध्ये समृद्धी वाढेल, घरामध्ये धनसंपत्ती वाढेल, त्यासोबत त्यांचा व्यवसाय सुद्धा वाढेल। कुमारिका मुली जे आहेत आणि पुरुष जे आहेत ते बुधवारी केस धुवू शकतात। फक्त असे गुरुवारी कुणीही केस धुवू नये,
गुरुवारी जो हा गुरुवार जो असा आहे असे म्हटले जाते की या दिवशी केस कधीही कुणीही धुवू नये. आयुष्यामध्ये आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागू शकतो. आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतात. गुरुवारी कधीही कुणीही केस धुवू नये. न स्त्रियांनी न पुरुषांनी न कुवारिका मुली जे आहेत त्यांनी कुणीही गुरुवारी केस धुणे त्यांच्यासाठी चांगले नाही. आणि महिलांना केस धुण्यासाठी कोणता वार चांगला आहे? फक्त शुक्रवार. महिलांसाठी फक्त शुक्रवार केस धुणे सर्वात शुभ आहे. शुक्रवार हा दिवस असा आहे सर्वात शुभ आहे महिलांना. शुक्रवारी महिलांनी केस धुतले, पुरुषांनी धुतले, सगळ्यांसाठी शुक्रवार खूप खूप शुभ आहे. लक्ष्मीचा आणि शुक्राची कृपा प्राप्ती होईल यासाठी त्यांना पैसे मिळण्याची सुद्धा शक्यता वाढू शकते. बघा मित्रांनो, शुक्रवारी केस धुण्यासाठी सर्वांना शुभ वार आहे बुधवार. आणि शनिवारी केस धुणे कोणासाठीही शुभ मानले जात नाही. शनिवारी सुद्धा कुणीही केस धुवू नये मित्रांनो. विवाहित महिलांनी या दिवशी तर आपले डोके धुवू नये. अशी मान्यता आहे की असे केल्याने शनीचा क्रोध होतो, शनीचा प्रकोप होतो. त्यामुळे शनिवारी कधीही केस धुवू नये. महिलांनी नाही, न पुरुषांनी ना कुवारिका मुली आहेत त्यांनी घरामध्ये कुणीही केस धुवू नये. आणि हे बघा, आता उद्याचा आहे मित्रांनो श्रावणचा पहिला सोमवार. या पहिल्या सोमवारी आपल्याला काय करायचं आहे? महिलांनी तर अजिबात केस धुवायचे नाही. महिलांनी जर सोमवारी जर केस धुतले त्यांच्या धनसंपत्ती त्यांची निघून जाईल. घरामध्ये नकारात्मकता वाढेल. त्यामुळे ह्या पहिला श्रावणचा जो सोमवार आहे आणि प्रत्येक सोमवारी महिलांनी केस धुवायला नको. आणि हा एक विशेष आपण जो पहिला सोमवार आहे हे बघा मित्रांनो, आपण बेलपत्र जर आपल्याला उद्या पूजासाठी आपल्याला पूजा म्हणजे शिवलिंगावर अर्पण करायचेच आहे बेलपत्र, तर आपल्याला सोमवारी कधीही बेलपत्र आपल्याला तोडायची नाही. आपल्याला जर सोमवारी बेलपत्र जर अर्पण करायचे आहे शिवलिंगावर तर आपण एक दिवस आधी तोडून ठेवायचे आहे. बघा मित्रांनो, खूप खूप महत्त्वाचे काम आहे हे. आपण एक दिवस आधी म्हणजे रविवारीच तोडून घ्यायचे आहे. सोमवारी कधीही बेलपत्र आपण तोडायचे नाही. आणि यासाठी आपल्याला आपण जर सोमवारी जर आपण बेलपत्र तोडले आणि रविवारी बेलपत्र तोडले तर खूप खूप पुण्याचे काम आहे आणि आपल्याला अनेक पटीने जास्त फळ मिळतात. बघा मित्रांनो, आणि आपल्याला सोमवारी बेलपत्र तोडू नये मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.